नमस्ते मुलांनो, बघा कालच्या भागामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी प्रकरण 3 इयत्ता 5वी विषय गणित यावर आधारित आपण काय केलं होतं, खेळ खेळलो होतो। नक्कीच त्या खेळामधून तुम्हाला मजा आली असणार आणि काही प्रश्न तुमचे असतील तर ते आपण सोडवले होते। तर आज आपण तुमची परीक्षा घेणार आहोत। परीक्षा घेणार आहोत म्हणजे परीक्षा ही तुम्हाला इथे बसून सोडवायची आहे। तुमच्या समोर 10 प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असणार, जसं आपण खेळामध्ये खेळलो तसंच। तर आपण परीक्षेला सुरुवात करूया। बघा परीक्षेचे स्वरूप असं आहे की इथे वेळ दिलेली आहे आणि परीक्षेचा प्रश्न इथे असणार आहे स्क्रीनवर आणि हे 4 पर्यायांपैकी एक पर्याय आपलं उत्तर आपल्याला निवडायचं आहे। तर बघा प्रश्न पहिला दिलेला आहे, एका राज्यात 86,465 गावे आहेत, त्यापैकी 79,357 गावांमध्ये माध्यमिक शाळा आहेत, तर किती गावांमध्ये माध्यमिक शाळा नाहीत? पर्याय आपल्याला दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 6,302, पर्याय क्रमांक 2 आहे 7,108, पर्याय क्रमांक 3 आहे 4,051 आणि चौथा पर्याय आहे 1,032। तर बघा मुलांना यापैकी एक उत्तर काय असेल ते सांगायचे पटापट आणि सोडवायचं आहे। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7,108 हे उत्तर आपलं असणार आहे आणि ते आपण निवडलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो, 19,08,063 अधिक 6,08,000 यांची बेरीज करायची आपल्याला। पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 2,50,807, पर्याय क्रमांक 2 आहे 25,08,071, तिसरा पर्याय आहे 25,081 आणि चौथा पर्याय आहे 2,50,870। तर बघा या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांनो। काय उत्तर असेल सांगायचे। अगदी बरोबर मुलांनो, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, 6,71,540। बघा तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे। 6,71,540 वजा 5,86,281, 5,86,281 ही संख्या आपल्याला वजा करायची आहे। तर बघा आपल्या समोर पर्याय दिसत आहेत। पहिला पर्याय आहे 90,420, दुसरा पर्याय आहे 78,491, तिसरा पर्याय आहे 85,259 आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आहे 61,342। तर बघा ह्या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे। पहिला पर्याय आहे 90,420, दुसरा पर्याय आहे 78,491, तिसरा पर्याय आहे 85,259 आणि चौथा पर्याय आहे 61,342। तर मुलांना काय उत्तर असेल सांगायचंय म्हणजे आपल्याला तो पर्याय निवडायला। बघा मुलांना अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 85,259 हे उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। बघा 24,72,615 चौथा क्रमांकाचं आपलं उदाहरण आहे, गणित आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। 24,72,615 अधिक 50,43,720 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। आपल्याकडे पर्याय म्हणून आपल्याला उत्तर दिलेली आहेत। पहिला पर्याय आहे 75,16,335, पर्याय क्रमांक 2 आहे 71,40,192, पर्याय क्रमांक 3 आहे 72,20,495 आणि चौथा पर्याय आहे 82,93,465। तर बघा मुलांनो यापैकी तुमचं एक उत्तर असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ते उत्तर माहिती असेल, तुम्ही काढलं असणार। यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते सांगायचं आहे। अगदी बरोबर मुलांना, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 75,16,335 हे उत्तर आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। 5व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत स्क्रीनवर। 17,14,500 अधिक 24,003 या दोन संख्यांची बेरीज करून आपल्याला उत्तर काढायचं आहे। आपल्याला पर्यायांमध्ये उत्तर दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 10,83,904,
पर्याय क्रमांक 2 आहे 17,38,503. पर्याय क्रमांक 3 आहे 27,24,602 आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याला दिलेला आहे 1,17,38,503. तर बघा मुलांनो, या 4 पर्यायांपैकी आपले एक उत्तर असणार आहे. आपले उत्तर काय आहे आपल्याला शोधायचं आहे. अगदी बरोबर मुलांनो, पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर बरोबर आहे. 1,17,38,503. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. एका कापड गिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झाले व या वर्षी 39,08,980 मीटर कापड तयार झाले आहे. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? आपल्याला पर्यायांमध्ये उत्तर दिलेलं आहे. पहिला पर्याय आहे 54,35,435. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 12,80,435. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 56,40,435 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 88,60,435. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो? तुम्ही निवडायचा योग्य पर्याय सांगायचा आहे की आपलं उत्तर काय असणार. अगदी बरोबर मुलांनो, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. 54,35,435 योग्य पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 बघा. 10,55,780 अधिक 10,65,988 वजा 21,21,768. तर या मिश्र प्रकारचं हे उदाहरण आहे. हे आपल्याला सोडवायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर दिलेली आहे मुलांनो. पहिला पर्याय आहे 30,09,321. 30,09,321 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 14,68,000. पर्याय क्रमांक 3 आहे 8,87,553. पर्याय क्रमांक 4 आहे 28,47,950. तर आपलं उत्तर काय आहे मुलांनो? कोणता पर्याय यातलं उत्तर असणार आहे ते आपल्याला सांगायचं. बघा मुलांनो, जसं आपण खेळ खेळताना आपल्याला प्रश्न सापडला होता, तोच हा प्रश्न आहे की या प्रश्नाचं उत्तर पर्यायांमध्ये दिलेलं नाहीये. पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत किंवा आपलं उत्तर जे येतंय ते ह्या पर्यायांमध्ये दिसत नाहीये. तर नक्कीच तुम्ही उत्तर काढलं असणार. या प्रश्नाचं उत्तर येते 0. बघा, 10,55,780 अधिक 10,65,988 यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 21,21,768 आणि त्याच संख्येतून ही संख्या वजा केल्यावर उत्तर येतं 0. मग ह्या पर्यायांपैकी आपण कुठलाच पर्याय निवडू नाही शकत. पण सध्या म्हणजे पर्याय चुकीचा होईल म्हणून आपण फक्त तिसऱ्या पर्यायाला आपण निवडूया आणि प्रश्न पुढचा पाहूया. बघा, पुढचा आणि 8वा प्रश्न आहे 13,608. 13,608 अधिक 8,955 वजा 22,563. तर या 3 गणिताचं म्हणजे यामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत. या संख्येचं उत्तर आपल्याला काढायचं आहे बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करून. आपल्याला पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 22,563. पर्याय क्रमांक 2 आहे 4,365 आणि तिसरा पर्याय आहे 35,435. चौथा पर्याय आहे 14,000. तर नक्कीच आपलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. काय उत्तर असेल मुलांनो? बघा मुलांनो, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 4 14,000. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, 9वा प्रश्न आहे 7,11,111. 9वा प्रश्न आहे मुलांनो 7,11,111 वजा 5,99,999. 5,99,999 यांची वजाबाकी करायची आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 1,11,112.
पर्याय क्रमांक 2 आहे 6,21,348. पर्याय क्रमांक 4 आहे 1,21,312 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4,52,000 सॉरी 45,200. चौथा पर्याय आहे 45,200. तर बघा यातलं उत्तर काय असणार आहे आपण शोधायचं आहे. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. 1,11,112 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत परीक्षेसाठी दिलेला 54,56,267. 54,56,267 वजा 34,65,789 या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे आणि आपल्याला उत्तर शोधायचं आहे. बघा पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे, पहिलं उत्तर आपल्याला दिलेलं आहे 2,08,469. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 19,90,478. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 19,90,478. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 16,50,632 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 32,90,742. तर नक्कीच आपल्याला पर्याय उत्तर शोधायचं आहे की कोणता पर्याय आपलं उत्तर असणार आहे. अगदी बरोबर मुलांना, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 19,90,478 ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. नक्कीच अशा परीक्षेची अशा पद्धतीची परीक्षा आपण सोडवलेली आहे. अशा प्रकारचे उदाहरण आपण सोडवलेले आहेत आणि आपली परीक्षा पूर्ण झालेली आहे. तर बघा मुलांनो, आपण 10च्या 10 प्रश्न सोडवलेले आहेत. बघा आपल्याला वेळ किती लागली आहे तर 14 मिनिट 36 सेकंद. एकूण आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. सोडवलेले प्रश्न आपण 10 आहेत आणि बरोबर प्रश्न उत्तर सुद्धा 10 आहेत. आपलं एकही प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाही. अशा पद्धतीची परीक्षा आपण सोडवलेली आहे. नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील. बघा मुलांनो, मागील भागामध्ये आपण इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण 3 बेरीज व वजाबाकी या घटकांचा अभ्यास केला होता. यामध्ये आपण या घटकावर आधारित अभ्यास, त्यावर आधारित सराव प्रश्न, तसेच एक खेळाच्या रूपात प्रश्नांची उत्तरं आणि तसेच परीक्षा या सर्वांचा अभ्यास आपण मागील भागामध्ये केला होता. तर आज आपल्याला ह्याच पाठावर आधारित प्रश्न उत्तरं कोणती आहेत ते पाहायचे आहेत की आपल्याला अजून काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण प्रश्न आणि उत्तरं या भागाला सुरुवात करूया. बघा मुलांनो, स्क्रीनवर आपल्याला पहिला प्रश्न दिसत आहे. एका शहराची लोकसंख्या 45,64,830 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 14,68,000 आहे आणि स्त्रियांची संख्या 13,79,950 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? तर बघा शाब्दिक अशा पद्धतीचे हे उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला 3 संख्या यामध्ये दिसत आहेत ह्या गणितामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया की काय उत्तर असेल. तर बघा प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा स्वरूपात मांडून दिलेलं आहे की आधी आपण काय केलेलं आहे, पुरुषांची संख्या किती आहे ते दिलेलं आहे 14,68,000. स्त्रियांची संख्या म्हणजेच 13,79,950. आपण काय केलंय, पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 28,47,950. शहरांची लोकसंख्या, आता शहराची लोकसंख्या किती आहे ते इथे दिसतंय आपल्याला की 45,64,830 आणि आपण जे उत्तर काढलं होतं एकूण स्त्री आणि पुरुष किती आहेत ते आपण त्यातून वजा केलेले आहेत. म्हणजेच आपल्याला मुलांची संख्या इथे मिळालेली आहे की 45,64,830 वजा 28,47,950. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मुलांची संख्या मिळालेली आहे 17,16,880. तर बघा
नक्कीच हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. कशा पद्धतीने आधी आपण बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी ह्या क्रिया केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. वन विभागाने 10,55,780 झाडे सुबाबळीची लावली व 10,65,988 झाडे निलगिरीची लावली. काही इतर झाडे लावली. एकूण 30,09,321 झाडे लावली. तर बघा इतर झाडे किती लावली. आता आपल्याला हे अशा पद्धतीचं हे शाब्दिक उदाहरण दिसत आहे की ज्यामध्ये मिश्र उदाहरण आहे, ज्यामध्ये आपल्याला वजाबाकी आणि बेरीज या दोन्ही क्रिया कराव्या लागणार आहेत. आपण आपले उत्तर पाहूया. बघा इथे आपल्याला गणितामध्ये काय काय दिलं आहे ते पाहणार आहोत. तर सुबाबळीची झाडे आपल्याला किती दिलेली आहेत ते इथे लिहिलेलं आहे की 10,55,780 आणि त्यामध्ये आपल्याला निलगिरीची झाडे मिळवायची आहेत. म्हणजेच एकत्र किती झाडे होतात ते काढायचे आहे. तर बघा 10 निलगिरीची झाडे आहेत 10,65,988. तर या दोन संख्यांची बेरीज आपण केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 21,21,768. आता आपल्याला सर्व झाडे किती आहेत ते लिहायचे आहेत. बघा सर्व झाडं आपल्याला दिलेली आहेत एकूण 30,09,321. मग आपल्याला त्यातून सुबाबळ आणि निलगिरीची झाडे काय करायची आहे, वजा करायची आहे. तर बघा इथे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला इतर झाडे किती आहेत ते आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 8,87,553. म्हणजेच हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. एका ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसापासून 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले. बघा एका ऊस उत्पन्न त्याला किती मिळाले आहे तर 2 लाख रुपये मिळालेले आहे. खते औषधे वगैरे बाबींवरील 1,12,580 रुपये खर्च वजा जाता त्याच्याकडे किती रक्कम उरली. तर बघा मुलांनी उत्तर पाहूया. उत्पन्न आधी लिहिलेलं आहे आणि त्यातून खर्च वजा केलेला आहे आणि उरलेली रक्कम आपल्याला उत्तरात आलेली आहे. उरलेली रक्कम म्हणजेच आपलं उत्तर आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 87,420. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे मोहनला 53,890 रुपयाची मोटरसायकल घ्यायची आहे. बघा मोहनला 53,890 रुपयांची मोटरसायकल घ्यायची आहे. त्याच्या जवळ 38,695 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रक्कम जमवायची आहे. तर बघा या गणितामध्ये आपण याचं उत्तर पाहूया की यामध्ये कोणती क्रिया केलेली आहे. बघा मोटरसायकलची किंमत त्याला किती रुपयाची घ्यायची आहे ती आपण इथे लिहिलेली आहे आणि मोहनकडे असलेली रक्कम आपण यातून वजा केलेली आहे. तर या दोघांची वजाबाकी केल्यानंतर मोहनला अजून किती रुपये हवे आहेत म्हणजे त्याला किती रुपयांची गरज आहे ते आपलं उत्तर मिळालेलं आहे 15,195 रुपयांची त्याला गरज आहे. नक्कीच हा प्रश्न समजला असेल. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. एका सामाजिक संस्थेने पूरग्रस्तांसाठी 10,50,500 रुपये निधी गोळा केला. राज्य सरकारने 11 लाख रुपये निधी दिला. तर शासनाने दिलेला निधी किती जास्त होता. बघा आता किती जास्त होता म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे ते आपण उत्तर बघणार आहोत. बघा राज्य सरकारने दिलेला जो निधी होता त्यातून आपल्याला सामाजिक संस्थेने दिलेला निधी म्हणजेच गोळा केलेला निधी वजा करायचा आहे. म्हणजेच 11 लाख मधून आपल्याला 10,50,500 वजा करायचे आहेत आणि मग त्यातून जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तेच शासनाने दिलेला निधी कितीने जास्त असणार ती रक्कम असणार आहे. म्हणजेच आपलं आलेलं उत्तर आहे 49,500. म्हणजे 49,500 रुपये जास्त निधी शासनाने दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. मोहनला 53,890 रुपयाची मोटरसायकल घ्यायची आहे. त्याच्याजवळ 38,695 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रक्कम जमवायची आहे.
बघा हा प्रश्न रिपीट आलेला आहे, आपण हा प्रश्न सोडवलेला होता, तरी आपण पुन्हा बघूया की हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला आहे। मोटरसायकलची किंमत लिहिलेली आहे, मोहनकडे असलेली रक्कम लिहिलेली आहे आणि या दोन्ही रकमेतून वजाबाकी करून मोहनला अजून किती रुपये हवेत ते इथे लिहिलेले आहेत। आपलं आलेलं उत्तर आहे 15,195। तर नक्कीच हे गणित आपण मगाशीही सोडवलं, अशा पद्धतीने हे गणित मांडणी करून सोडवायचं आहे। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। कागदाच्या एका कारखान्यात 2002 व 2003 या वर्षामध्ये 1,45,678 टन कागद तयार झाला। तर 2003 व 2004 या वर्षात 1,23,456 टन कागद तयार झाला। तर या 2 वर्षात एकूण किती टन कागद तयार झाला? तर बघा आपलं उत्तर पाहणार आहोत आपण की 2002 आणि 2003 वर्षामध्ये तयार झालेला कागदाचे किती टन कागद आहे ते लिहिलेलं आहे। 2003 व 2004 वर्षामध्ये तयार झालेला कागद इथे लिहिलेला आहे आणि या दोघांची आपल्याला काय करायची आहे, एकूण किती टन काढायचा आहे, म्हणून आपण त्यांची बेरीज केलेली आहे। तर बघा 2,69,134 टन कागद आपला 2 वर्षामध्ये तयार झालेला आहे। एकूण किती टन? 2,69,134। नक्कीच हा प्रश्न समजला असेल। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे पुढचा, 6 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 9,99,999 आणि सर्वात लहान 7 अंकी संख्या म्हणजेच 10 लाख संख्या यांच्यातील फरक काढा। तर बघा फरक काढताना आपण नक्कीच वजाबाकी करतो, तर यामध्ये फरक आपल्याला दिसतोय की फक्त 1 हे उत्तर येतंय। 0,00,001 हे आपलं उत्तर इथे वजाबाकीच्या रूपात दिसत आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। राज्य सरकारने शाळांना 20,54,280 रुपयांचे संगणक व 2,04,345 रुपयांचे दूरदर्शन संच वाटले, तर शासनाने एकूण किती रुपये खर्च केला? तर बघा मुलांनो, आपल्याला शासनाने एकूण किती खर्च केला ते काढायचं आहे। आपण आपले उत्तर पाहूया। इथे आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो। बघा 20,54,280 अधिक 2,04,345 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 22,58,625। म्हणजेच शासनाने एकूण 22,58,625 रुपये खर्च केलेले आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो। हा प्रश्न काय आहे ते आपण बघूया। शेवटचा प्रश्न आहे आपला। प्रश्न आहे, एका निवडणुकीत ललिताबाईंना 11,68,789 मते मिळाली आणि रफिक भाईंना 11,70,057 मते मिळाली, तर कुणाला किती मते जास्त मिळाली? बघा प्रश्न आपण जर बघितला, उत्तर इथे चुकलेलं आहे मुलांनो। उत्तरांची संख्या आपली बरोबर आलेली आहे, पण इथे जे चिन्ह दिलेलं आहे, इथे जी क्रिया करायची आहे ती वजाबाकीची क्रिया आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल। तर बघा आपण यांची वजाबाकी करूया, कारण की आपल्याला किती मते जास्त मिळाली हे काढायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर वजाबाकी केल्यानंतर आलेले उत्तर हे अगदी बरोबर आहे। 1,268 मते जास्त मिळालेली आहे। म्हणजेच इथे जे चिन्ह दिलेलं आहे बघा 11 यांचं उत्तर बरोबर वजाबाकी केल्यानंतर हे उत्तर येतं मुलांनो। आणि अशा पद्धतीचं वजाबाकीचं चिन्ह इथे असणार आहे, यांच्यामध्ये वजाबाकी होणार आहे। बेरीज हे चिन्ह चुकीचं आहे, हे चुकून दिलेलं आहे, पण तुम्हाला कळालं असेल की आपलं आलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे आणि रफिक भाईंना 1,268 मते जास्त मिळाली आहे। अशा पद्धतीने आपण हे प्रश्न उत्तर हा भाग आपण या भागामध्ये पाहिलेला आहे की ह्या धड्यावरील आधारित प्रकरणावर आधारित प्रश्न आणि उत्तर कोणती होती, ही 10 प्रश्न आपण सोडवलेली आहेत। अशा पद्धतीने ते तुम्हाला समजले असेल।